हे खाल्ल्यानंतर पचतं आपल्याला. अशी क्वालिटी कुठे भेटणार नाही सोलापुरात. आवडली, नंतर दुसऱ्यांदा पण आलो. कधी मी येतो पहिले इकडे पुरी भाजी खायला येतो. कुठे भेटणारच नाही ना अशी सोलापूर सारखी पुरी भाजी. घरी चांगली लागते का इथं हॉटेलमध्ये? हॉटेलमध्ये चांगली लागते. टेस्ट कसं वाटलं पुरी भाजीची? पुरी भाजी एकच नंबर आहे मॅडम. क्वालिटी खूप छान आहे. एक नंबर पुरी भाजी. एक नंबर आहे मॅडम. टेस्ट एकदम चांगली आहे. सर तुम्ही पुरी भाजी खाण्यासाठी कुठून आलात? मॅडम स्पेशली मुंबईवरून आलोय. कधी मी येतो पहिले इकडे पुरी भाजी खायला येतो. सर तुम्ही काय ऑर्डर केले? पुरी भाजी. आता सध्या पुरी भाजी तुम्ही पहिल्यांदा आला का ह्याच्या अगोदर पण आला? सारखं इथंच येतो. कायम येता जाता इथंच करतो आम्ही नाश्ता. तेच का? पुरी चांगली भेटते. खाल्ल्यानंतर पचतं आपल्याला. पोट वगैरे फुगत नाही, काही नाही. टेस्ट एक नंबर कोशिंबीर फर्स्ट क्लास. आणि सगळ्या प्रकारची वस्तू इथं खाल्लेलं आहे, पण माझा आवडतं पुरी भाजी आहे. असं गरम गरम पुरी दिलेले आहे, असे फुगलेले आहेत. आपण टेस्ट करून बघू. असं टेम्पटिंग दिसाल तर एकदम एक नंबर क्वालिटी. तुम्ही रेटिंग किती द्याल 10 पैकी याला? 10 पैकी 10. मला भूक लागली खायचं मला. तर तुम्हाला सगळ्यांना इथली पुरी भाजी कशी वाटली? एक नंबर. तर सोलापूरकरांना तुम्ही स्वतःहून ऐकलेला आहात रिव्ह्यू कसे आहेत इथले पुरी भाजीसाठी. तर तुम्हाला पण इथली टेस्ट बघायची असेल तर नक्की विजिट करा अशोक चौक येथील गुरुदेव दत्तला. पुरी भाजी कशी वाटली तुम्हाला? एक नंबर. अच्छा, घरी बायकोच्या हातचं चांगलं वाटतं का इथं गुरुदेव दत्त? गुरुदेव दत्त माझा. हा, 10 पैकी तुम्ही किती देणार याला? 10. कारण क्वालिटी एक नंबर आहे. टेस्ट एक नंबर. कोशिंबीर फर्स्ट क्लास. उसळ एक नंबर. ती भाजी एक नंबर. सर्व आयटम एक नंबर. तर तुम्ही असं मित्रांना किंवा तुमच्या फॅमिलीला इथं घेऊन येणार का? 100%. तर सर पहिल्यांदाच इथली पुरी भाजी तुम्ही खाताय, हो. तर इथलं टेस्ट तुम्हाला कसं वाटलं? खूप छान आहे. सोलापुरातला एक नंबर पुरी भाजी इथंच भेटेल. उत्कृष्ट पुरी भाजी आहे. या अगोदर तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये पुरी भाजी खाल्लाय? या अगोदर तसं मी करुणामध्ये जातो, जोड तिथे जातो. इथे पहिली वेळ आलोय. अच्छा, सो इथे ट्राय करायला मस्त आहे पुरी भाजी. इथली टेस्ट तुम्हाला आवडली? इथली टेस्ट आवडली. तर इथली क्वालिटी तुम्हाला कशी वाटली? क्वालिटी खूप छान आहे. अच्छा, उत्कृष्ट आहे क्वालिटी. अशी क्वालिटी कुठे भेटणार नाही सोलापुरात. तर तुम्ही सोलापूरकरांना सजेस्ट करणार की गुरुदेव दत्तला पुरी भाजी चांगली भेटणार? हो, सोलापूरकर गुरुदत्त देवाला इथं व्हिजिट करा. खूप उत्कृष्ट पुरी भाजी आहे, व्हिजिट करा. मध्ये 10 पैकी रेटिंग द्यायला सांगितलं तर तुम्ही किती देणार याला? 10 पैकी 10 देतो. कारण उत्कृष्ट आहे, चांगली पुरी भाजी आहे. अच्छा, तर तुम्ही मित्रमैत्रिणीला सजेस्ट करणार का? हो, करणार ना. त्यांच्यासोबतच येणार अजून एकदा. तुमचा हे कितवा टाइम आहे? दुसरा टाइम आहे इकडे. अच्छा, तर रेटिंग किती देणार तुम्ही 10 पैकी याला? 10 पैकी 10 देणार तुम्हाला. कारण सोलापूरचे रील स्टार आहे ना. ती कोशिंबीर कशी वाटली तुम्हाला? कोशिंबीर एकदम मस्त आहे. काय कम्पेअर होईल का म्हणजे दुसऱ्या हॉटेल मधला आणि या हॉटेल मधला? नाही, कंपेअर होणार नाही. तिथं कोशिंबीर एक नंबर आहे. क्वालिटी एक नंबर क्वालिटी. काही अडचण नाही. तर इथलं स्वीट त्यांनी जे दिलेलं आहे ते तुम्हाला आवडलं का? आवडलं. एक काका इथली क्वालिटी कशी आहे? एक नंबर क्वालिटी. तर पब्लिकला सांगा. छान आहे. एक नंबर क्वालिटी आहे सोलापूर. तुम्ही मित्रांना घेऊन येचाल इकडं? अवश्य. तर तुम्ही पुरी भाजी खाण्यासाठी कुठून आलात तसं? मी मॅडम स्पेशली मुंबईवरून आलोय. आणि कधी मी येतो पहिले इकडे पुरी भाजी खायला येतो. तर गुरुदेव दत्त मध्येच तुम्हाला पुरी भाजी का आवडते? कारण वाईफ बिलॉंग्स टू सोलापूर आणि फर्स्ट टाइम बघायला आलतो तर पहिला इथं नाश्ता केला होता. पण पहिल्यापासून आता 5 वर्ष झालं आमचं लग्नाला. अच्छा, त्या पहिल्यापासून आम्ही इथंच खातो. इथली टेस्ट तुम्हाला खूप आवडली? भरपूर तर छान आहे. काय रेटिंग देणार तुम्ही 10 पैकी याला? मी 10 पैकी 10.10 देणार. तर इथली क्वांटिटी कशी आवडली तुम्हाला? क्वांटिटी भरपेट आहे. एकदा नाश्ता केला तर असं वेल अँड गुड वाटतं एकदम. आणि टेस्ट पण छान आहे, आवडतं. तर अजून एक ऑनेस्ट क्वेश्चन की तुम्ही फॅमिली सोबत आला हो की घरी खाणं चांगलं, हॉटेलमध्ये खाणं चांगलं की वाईफच्या हातचं खाणं चांगलं? मोस्ट ऑफ वाईफ पण बनवते छान, पण इथं फॅमिली जर आम्ही बाहेर आलो तर इथं येणार 110% येणार. घरी बायको सेम हेच बनवते, सेम ॲज लाईक. पण इथलं एक आता फॅमिली टाईम काढायला मग आपण बाहेर आलो तर पहिलं इथं. अच्छा, टेस्ट खूप चांगली आहे. खूप खूप छान.
ला घास खाल्ला तर टेस्ट कशी वाटली इथली? टेस्ट एकदम चांगली आहे. अच्छा, तर तुम्ही इथं मित्रांना घेऊन येचाल का पुन्हा एकदा? हो नक्कीच. तरी चांगली लागते का इथं हॉटेलमध्ये? हॉटेलमध्ये चांगले लागते. गुरुदेव दत्त मध्येच का? गुरुदेव दत्तमध्येच एक नंबर टेस्ट आहे भाजीची उसळ. तुम्ही पहिल्यांदा आला का याच्या अगोदर पण आला? सारखं इथंच येतो. कारण टेस्ट चांगली आहे. टेस्ट चांगलं आहे म्हणून इथंच येतो. तर इथलं स्वीट तुम्हाला कसं वाटतंय? स्वीट पण मस्त लागतं मॅडम. त्या पुरी भाजी पुरी भाजीच का? हो ते आम्हाला खूप आवडत आहे. गुरुदेव दत्त मध्येच का आला तुम्ही? देव कायम येता जाता इथंच करतो आम्ही नाश्ता. तुम्ही कुठून आहात? मी आता खतीब अपार्टमेंटमधून आलेलो आहे, कोंडानगर. इथेच का? इथंच मला क्वालिटी चांगली आहे, पुरी चांगली भेटते आणि एक खाल्ल्यानंतर पचतं आपल्याला. पोट वगैरे फुगत नाही, काही नाही. किती पण खावा, काही पण होत नाही आपल्याला. एकदम सॉफ्ट, एकदम पूर्ण. आणि माझं वय 52 आहे खाण्यासाठी. दुसरीकडे बिलकुल होत नाही. तर इथली कोशिंबीर उसळ त्या भाजीबद्दल तुम्ही काय सांगा? कोशिंबीर चांगली बेस्ट आहे, उसळ पण चांगला आहे आणि भाजी पण चांगली आहे. आणि सोबत तुम्ही जे देता तुम्ही डिश स्वीट्स वगैरे जे काय असते ते पण एकदम बेस्ट असतं. अच्छा, गोडवा त्यातला? गोडवा तर एक नंबर, 100% स्वादिष्ट. जास्त पण नाही, कमी पण नाही, व्हेरी 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 गुड. तुम्ही असं तुमच्या फ्रेंड्सला वगैरे सजेस्ट कराल का गुरुदेव दत्त मध्ये? कधी नाश्ता वगैरे बाहेर करत नाहीत, पण सजेस्ट जरूर करू, अवश्य करू. कधी तुमचे फ्रेंड्स सर्कल बसलेला असणार तर तुम्ही त्यांना इथं घेऊन येणार का? इथंच मला सोलापूरमध्ये पुरी भजी खाव म्हणजे फक्त गुरुदेव दत्त हॉटेलमध्येच खायचं. माझा हे आहे. अगोदर कोणत्या हॉटेलमध्ये खाल्लात का तुम्ही? हां, खाल्लो ना. महादेव हॉटेलमध्ये खातो नेहमी मी. आणि आपलं ते टेक्समध्ये भरपूर हॉटेलच आहेत, तिथं खातो. तिथल्यापेक्षा मला इथलं आवडलं खायला. कम्पेअर केलं तर तुमचं ते एक नंबर. कम्पॅरिझन सोलापूरमध्ये पुरी भजी खाव म्हणजे इथंच गुरुदेव दत्तमध्येच. रेटिंग किती द्याल 10 पैकी? 10 पैकी 10. मला भूक लागली, खायचं मला. चला काकाला खाऊ द्या. तुम्हाला सगळ्यांना इथली पुरी भाजी कशी वाटली? एक नंबर. इसका क्वांटिटी कैसा है? पेट भरेगा आपका? हाँ पेट भर को मिलता. अच्छा, क्वांटिटी अच्छी है? अच्छी है. टेस्ट? एक नंबर क्वालिटी. इसका जो स्वीट है वो कैसा है? अच्छा आहे ना. सर, गुरुदेव दत्त मध्ये येणारे जे लोक आहेत ना, इथे जास्त काय खातात? जास्तीत जास्त लोकांना पुरी भाजी पसंत पडलेला आहे. आमच्याजवळ पुरी भाजी, द्वाशी आमलेट, उत्ताप्पा, इडली, वडा हे सगळं मिळतं आहे. पण लोकांना पुरी भाजी फार आवडतं इथलं. कारण सांगू शकता? कारण म्हणजे काय मॅडम माहीत आहे, की पुरी भाजी आम्ही जे बनवतो, सगळं मटेरियल जे बनवतो ते येत तर खाद्यपदार्थ इथं सगळे जमिनी याच्या तेलामध्ये बनवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मसाला, तिखट हे आम्ही बाहेरनं न येता आम्ही स्वतः तयार करतो. त्याच्यामुळे त्याचं टेस्ट वेगळं लागतं लोकांना, ते लोकांना पसंत पडतं. आणि आवर्जून इथं पुरी भाजी खायला खास म्हणजे पुणा आणि सोलापूरच्या बाहेरचे लोक पण लई लोक इथं येतात पुरी भाजी खायला. सोलापुरातले तर राहतेच, पुन्हा बाहेरचे लोक पण. माझ्यापाशी पुरी भाजी दिवसभर सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मिळतात. म्हणजे दिवसभर इथं पुरी भाजीचं चालू असतंय, कंटिन्यू चालू असतं? कंटिन्यू चालू असतं, पुरी भाजी दिवसभर मिळतं इथं. म्हणजे लोक कंटाळत नाही तिथं पुरी भाजी खाण्यासाठी? नाही, उलटं लोकच आम्हाला सांगते की बाबा लई पुरी भाजी मस्त आहे, तुमची पुरी भाजी खाल्लं म्हणजे आम्हाला भूक लागत नाही, असं लोक आम्हाला आवर्जून बोलतात.
तर सोलापूरकरांना तुम्ही स्वतःहून ऐकलेला आहात रिव्ह्यू कसे आहेत इथले पुरी भाजीसाठी. तर तुम्हाला पण इथली टेस्ट बघायची असेल तर नक्की विजिट करा अशोक चौक येथील गुरुदेव दत्तला. नाही रेल्वेने जाणार आपण. काय म्हणलो? कानर कानर पुरी भाजी. थँक्यू काका. गरम गरम पुरी दिलेले आहे असे फुगलेले आहेत मस्त पुरी. आपण टेस्ट करून बघू मस्त. कोशिंबीर पासून सुरुवात. बेस्ट एकच नंबर. ओके आता ही नेक्स्ट भाजी. तर मला रिव्ह्यू घेतानाच खाऊ वाटत होतं कारण याची क्वांटिटी वगैरे असं टेम्पटिंग दिसालतं एकदम भारी दिसालतं. आता मी स्वतःच असं नाही की रिव्ह्यू बघूनच खाते स्वतःहून खाते आणि टेस्ट एक नंबर आहे खरंच. मी असं नाही की व्हिडिओ बनवा दे म्हणून येते इथं. नेक्स्ट टाइम पण मी इथंच येणार आता पुरी भाजी खाण्यासाठी. किती वेळ झालं खायला लागले. क्वांटिटी काही संपलीच नाही याची. आत्ता 2 पुरी खाऊन झाले आणि माझं पोट भरल्यासारखं वाटायला. 3 पुऱ्या अजून माझ्या ताटात आहेत. एक नंबर क्वालिटी. नाद करते काय यावंच लागतंय. टॉपचा विषय. कोशिंबीर तर खरंच भारी. मला लय आवडली कोशिंबीर. पुरीसोबत कोशिंबीर आवडली. काय नाही खरंच भारी आहे. खरं आवडली. मला लय आठवण यायला ती पुरी भाजीची. स्वप्नात नाही घरी आठवण यायला ती. पण घरी मम्मीनं कधी बनवलं नाही. माझं स्वप्न पूर्ण झालं. गुरुदेव दत्त मध्ये मी पुरी भाजी खाल्ली. बटाटी भाजी तिखट आहे झणझणीत लागली आहे त्यामुळे टेस्ट यायला लागली अशी मस्तपैकी. आणि सोलापूरमध्ये कसं आहे माहिती का जे दिसेल तिखट तेच घेते तिखट. परत एकदा ठिकाणी खाल्लंय दुसरीकडे खाल्लंय. याच ठिकाणी गुरुदेव दत्त मध्ये नाही खाल्लं
ॲडचा प्रश्न नाही आहे. कधी प्रसंग पडला नाही खायचं, नाहीतर मी कदाच तेव्हाच खाल्ले असते. माहिती होतं. तर मग एक घास खाल्ल्यावर बोलते. चालू केलं का